नमस्कार। तर आज मी बनवत आहे मुशीचा कालवण। तर इथे मी एक मुशी घेतली आहे। तर चला मी तुम्हाला दाखवते। बघू शकता ही मुशी मी बाजारातून घेऊन आणली। एक मुशी घेतली तर तिला कापून बाजारातूनच आणली सोलून। तर तिला स्वच्छ धुवून आपण मग मी वाटणाची तयारी घेते। तर चला आता याला स्वच्छ आपण धुवून घेऊया। किती ताजी मुशी आहे बघा, खूप छान आहे ताजी। ह्या पद्धतीने आपण सर्व मुशी छान अशा धुवून घेऊया। तिचा हिमूस वास येत नाही मग असं छान धुतल्यानंतर। आणि ताजी असल्यामुळे तर येतच नाही, कारण मुशी खूप ताजी आहे। तर मी अशी धुवून घेते स्वच्छ। तर सर्व मुशी मी धुवून घेतली आहे, बघू शकता। तर इथे आता तिचं पाणी सर्व काढून घेतलं आहे। तर इथे मी वाटणाची तयारी केली आहे। तर 1 वाटी खोबरं घेतलं आहे आणि 2 कांदे घेतले। तर मध्यम आकारची खोबऱ्याची वाटी आहे, पण तरीसुद्धा हे थोडंसं याच्यातलं उरेल वाटण एवढं लागणार नाही। तर असं छान कापून घेतलं आहे। तर आता हे आपल्याला वाटण चांगलं भाजून घ्यायचं आहे, कारण जसं आपण मटणाचा वाटण करतो ना तसंच हे वाटण करायचं। इथे मी अर्धा चमचा तेल घातलं आहे, आपल्याला जास्त घालायचं नाही। त्याच्यात आता पहिलं खोबरं भाजून घेते मी, आणि नंतर खोबरं भाजून झाल्यानंतर त्याच कढईमध्ये कांदा भाजते। आपलं खोबरं छान असं ब्राऊन कलर भाजून घेतलं आहे, बघू शकता तुम्ही। तर आता आपण असा कांदा पण छान भाजून घेऊया। कांद्यामध्ये थोडा भाजताना मीठ घातल्याने कांदा लवकर भाजतो। थोडंसं तेल आणि थोडंसं मीठ घातलं आहे। तर आता छान मंद गॅसवर कांदा भाजून घेऊया। आणि तर आपलं कांदा खोबऱ्याचं वाटण छान भाजून झालं आहे, बघू शकता। मी थोडंसं अद्रक घेतलं आहे, थोडीशी 4-5 लसूणच्या तुकड्या। तर आता हे सगळं मिक्सरला वाटून घेते। पहिलं खोबरं वाटून घेतलं, त्याच्यानंतर थोडंसं लसूण च्या पाकळ्या घेतल्या, थोडंसं अद्रक कापलेलं होतं ते, आणि कोथिंबीर आणि आपला कांदा। तर हे चांगलं बारीक वाटून घेणार। थोडंसं पाणी टाकून वाटल्याने छान बारीक होतं। तर बघू शकता आपलं वाटण तयार आहे। तर आता मी एका कढईमध्ये तेल घातलं आहे गरम। कढई तीच घेतली आहे आणि त्याच्यामध्ये थोडंसं तेल घातले आणि मच्छीला मीठ आणि हळद लावूनच ठेवली आहे फक्त। आणि आता त्याच्यामध्ये मिक्स करून आपण ते मॅरिनेट करायला ठेवलं होतं सर्व। तर इथे कढईमध्ये आपलं तेल गरम झालं, त्याच्यामध्ये 7-8 लसणाच्या पाकळ्या आणि कढीपत्ता घातला आहे। आणि ते चांगलं लाल झाल्यानंतर त्याच्यामध्ये थोडे मसाले घालून आपण छान परतून घेऊया। मसाल्यामध्ये मी घातला आहे मालवणी हळद घेतली आहे, मालवणी मसाला, तुम्हाला तिखट किती पाहिजे त्याच्यानुसार, आणि थोडंसं धना पावडर, कारण हे धना पावडरने खूप छान लागते मच्छी। आणि आता ह्याच्यामध्ये जे मी वाटण तयार केलं होतं ते मी सगळं ह्याच्यामध्ये घालून चांगलं परतून घेते तेलामध्ये। चांगलं तेल हे होईपर्यंत, असं छान तेल सुटेपर्यंत। आणि त्याच्यानंतर आपण ह्याच्यामध्ये पाणी घालायचं आहे। पाण्याला उकळी आल्यानंतर ह्याच्यामध्ये आपली मच्छी घालायची, जी मी स्वच्छ धुवून आणि मीठ लावून ठेवलं आहे। तर ते बघू शकता तुम्ही। मसाला मला थोडा जास्त वाटला तर थोडासा मी काढून ठेवला। आता हे मिक्सरचं भांडं स्वच्छ धुवून त्याच्यामध्ये पाणी सगळं
त्याच्यामध्ये पाणीच घेणार आहे. तर असा मी एक ग्लास पाणी घेतलं आहे. थोडं मला घट्टच पाहिजे, जास्त पातळ नाही करणार आहे मी रस्सा. आणि हे आता उकळ आल्यानंतर ह्याच्यामध्ये मी मच्छी टाकणार आहे. तर आता हे थोडं उकळ काढायला ठेवते. मग गरम पाणी झाल्यानंतर मच्छी टाकून पूर्ण मग त्याच्यावरती झाकण लावून बंद करून ठेवायची. तर इथे मी मीठ घातलं आहे आणि मीठ मच्छीला पण लावलं होतं म्हणून मी ह्याच्यामध्ये कमी घातलं. आणि आता 7-8 लिंब कोकम घातलं आहे. कोणाला लिंबू आवडत असेल तर लिंबाचा रस मच्छीला लावून मॅरिनेट करायला ठेवा. कोण चिंच घालू त्यात, आम्ही कोकम टाकतो. तर कोकमनं छान जरा आंबट अशी तर मी कोकम घातले. तरी ते उकळे आलेले आहे आपल्या कालवणाला अशी छान. तर आता ह्याच्यामध्ये छान अशा सर्व मच्छी घालून घेते आणि 10 मिनटं बंद करून ठेवणार आहे. तर ते झाकण ठेवते आणि 10 मिनटं स्लो गॅसवर आपल्याला छान अशी शिजवून घ्यायची आहे ही मच्छी. तर चला 10 मिनटानंतर दाखवते. 10 मिनटं झालेले आहेत. तर इथे बघू शकता. आता मी झाकण काढते. आपली मच्छी रेडी आहे. तर नक्की सांगा मला माझा व्हिडिओ कसा वाटला. आणि किती बघू शकता असा छान झणझणीत मुशीचं कालवण रेडी आहे. आणि कसं आहे नक्की सांगा कमेंटमध्ये. आणि कोणाकोणाला मुशी आवडते ते पण सांगा. आणि मुशी ही कंबरेसाठी खूप चांगली असते. ज्यांचे कंबर वगैरे दुखत असेल त्यांनी ही मुशी नक्की खावी आणि खूप छान लागते. तर अशा तऱ्हेने माझी आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला नक्की सांगा कमेंटमध्ये. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय. तर नक्की मला सांगा माझी तुम्हाला रेसिपी आजची कशी वाटली. तर बघा मच्छीचा रस्सा किती छान थिक झाला आहे. तर तुम्हाला खूप खूप धन्यवाद व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल. आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. बाय.